चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त ब्रँड एक नामांकित स्पर्धा आपण इथं बघत आहोत. सत्यसाई चषक. बघूया भामटपडा बॅटिंग करतात कशा पद्धतीने घेतात. बघूया कशा पद्धतीने टॉस जिंकला, निश्चित क्षेत्ररक्षण स्वीकारलं. श्री विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडीचा हा संघ सोपळ्या गटातला बघायला मिळते. आपल्या शेकडा पहिला चेंडू वेगवान मारा चेंडू फसलाय. कव्हरच्या खेळाडूकडे चेंडू जातोय. झेल होती. ओ झेल सुटलाय. डोक्यावर हात ठेवताना मनावर तण तण रागाचा पारा चढताना पहिलाच चेंडू गडी बाद झाला असता मोठा गडी तंबूत परत असता. कोणी काय सोडला? निखिलकडनं झेल सुटला गेला. हाताच्या उंचीमध्ये आलाच नाही, फक्त बोटाला लागून तो बाहेर गेलाय. पुन्हा शक्यला पुढचा चेंडू. ओ तेजतरार गोलंदाज, वेगळ्या वेगळ्या धाटणीचं क्षमा टाकणारी गोलंदाज, अष्टपैलू खेळाडू म्हणून मागील 15 वर्षापासून या खेळ लोकांनी बघितलंय. ब्लॅक बॅट सफळ हा संघ जेव्हा आलात ना तेव्हा देखील मण्याला तर बघितलं, पण मण्यानंतर हे सगळं घडवलंय. मनोजचं मनापासून कौतुक करायला पाहिजे. नीलकडे भन्नाट क्षमता आहे दोन्ही कट टाकण्याची. पुन्हा मार्गदर्शक होतं नील. ओके, पंच बघतायत हाईट फॅक्टर. या तिसरे पंच आमच्या आदरणीय मिलन नायर सर तुम्हाला बघायला मिळतात. कितीही वाजव कशा पद्धतीने आपलं दिलेलं काम आपण चोख कसं बजवायचं याचं वित्तम उदाहरण तुम्हाला बघायला मिळते. तिन्ही पंच खूप सुंदर काम करत असताना या संपूर्ण टुर्नामेंट एका वेगळ्या निरीक्षणाने प्रत्येकाची मन जिंकण्याचं काम करतायत. दिस इज अ नो बॉल. चला नो बॉल आहे. फ्री हिट. यस फ्री हिट तुम्हाला बघायला मिळते. फ्री हिट आणि फ्री हिट साठी समोर फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. फ्री हिटचा चेंडू चांगला पैकी खेळला. इथे एकच तुम्हाला गुड फील्ड अफलातून कौशल्य. प्रत्येक लाईन अँड लेंथ टिचून मारा केलाय. ना सफल होऊन दिलं ना मोठा फटका खेळून दिला. फ्री हिटचा जास्त काही फायदा उचल झाला नाही आणि खरं तर 4च धावा फरकावर लागल्या जातात. ओके, 3 षटकाचा सामना. पुन्हा नील मार्गस्थ होत आहेत. हो भन्नाट वेगवान मारा बघायला मिळतोय. एखाद्याच्या वाड्यात आणि ताडाच्या वनात कसं खेळायचं, टारगोळची पेंट खट्ट कशी खाली टाकायची, कारण उन्हाळ्याची सुट्टी असते का मुलं तीच बघत बसतात. तो पण आता हल्ली झालाय काय चढता येत नाही कोणाला. चला आमच्या चेतन राऊत हे देखील व्यवसायाचे आमच्या मंचावर आलेत. या दादा खरं मनापासून तुमचं स्वागत करतो. कारण एवढ्या रात्रीच्या काळामध्ये तुमच्यासारखे आदरणीय व्यक्ती बघा. चेंडू फसला पुन्हा त्या खेळाकडे प्रयत्न करताना यावेळेला बाकी सुंदर अफोर्ड केलं. चेंडू कदाचित त्यांच्या इथून निघून 2 धावा बघायला मिळाला असता. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला बघायला मिळते. भिवंडीच्या संघाने काय भैदम गोलंदाजी केली अफलातून. संध्याकाळच्या सत्रामधून पहिला सामना खेळले. संध्याकाळी सत्रा खेळल्यानंतर बाकी रमले आणि रमल्यानंतर आज म्हणजे कालच्या सत्रात आपण बघितलं डोंगरपाडा संघ कशा पहिला मॅच खेळला आणि कशा पद्धतीने तशा पद्धतीने. पुन्हा शेवटा नीर आपल्या शेवट पुढचा चेंडू हाताळतोय. ओहो गुडला स्पॉटवर भन्नाट वेगवान मारा टिचून मारा केला जातोय. सुपर क्वालिटी. बघा चेंडू पडल्यानंतर कसं वेगवान बघायला मिळतोय. आमच्या डॉक्टरांचं खूप चांगलं कौतुक करायला गेलं यावर्षी. आजचा विचार केला डॉक्टरांनी. इथून लाईट तिथपर्यंत नेली, मशीन आणली, मशीनवरून ड्रायर केसामध्ये येतात ना तशी संपूर्ण माती संपूर्ण काढलं. कारण म्हणे व्हाईट बॉल दिसायला पाहिजे अशा पद्धतीचं बघायला मिळेल. डॉक्टर साहेब खरोखरच तुमचं कौतुक असायला पाहिजे. डॉक्टर चंद्रकांत भोईर ही पदवी या 2 टुर्नामेंट दिली गेली आणि खार्डीगॉज बघता बघता पिचचा शेतीचा मातीचा डॉक्टर तयार झाला असं पाहायला मिळालं. आज दिसलेत नाही विवेक नशामध्ये. कालच्या दिवसात नशामुक्ती खूप केली पण आज बाकी दिसलेत नाही कुठे. कौतुक करायला पाहिजे आमच्या अनेक अनेक मित्र जे प्रेम करतात. जाऊया पहिल्या षटक 5 धावा झाल्यात. आता बाकी तुम्हाला बघायला मिळतो मण्या. एक मोठा नवीच विषय चर्चेचा.
ज्याचे खूप मोठे फॅन बघायला मिळतात या पालघर तालुक्यामध्ये. आपल्या खेळाने प्रत्येकाच्या मनामध्ये ज्याने हृदय निर्माण केलाय तो मनोज नावाचा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतोय. तिसरा चेंडू होता, आज जबरदस्त शेतकऱ्यांकडे केलं होतं, गुड फील्ड वर्क, खूप चांगला पैसे शेतकऱ्यांना हाताळलं. एकच धाव तुम्हाला बघायला मिळते. आज बाकी विठ्ठलवाडीच्या गावामध्ये घरात कोणतेच तरुण पोरग नसतील, सर्व आमच्या खेळाच्या मैदानावर आलेत. जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच. आखातामध्ये युद्धच चालू आहे आणि आमच्या क्रीडांगणावर खेळ चालू आहे. आमचा देश किती हिंदुस्थान महान हे बघायला मिळते. जगजत्ताला ज्याने शिकवलं तशा छत्रपतीच्या राज्यामध्ये आणि महाराष्ट्रातल्या या पालघर जिल्ह्यातल्या ह्या गावामध्ये आपण बघत आहोत कोसमाई चषक बघितलं. त्यानंतर आपण सत्य साईबाबा चषक, कोसमाई क्रीडांगण. पंच खुणावतात. दिस इज व्हाईट बॉल. ओके, रिव्ह घेतलाय बॅटरने. या रिव्ह घेत, फिल्डिंग टीमने घेतलाय रिव्ह. या चला, चांगलं निरीक्षण करतायत. दिस इज अ फेअर डिलिव्हरी. बघा चेंडू पडल्यानं कशा पद्धतीने. यस, गुड वर्क. काय सुंदर निरीक्षण करतात आमचे पंच. कौतुक असायला पाहिजे. आणि म्हणूनच ते ह्या पंचांना बऱ्याचशा टोलाची मागणी का असते, कारण निपक्षपातीपणे निर्णय कसं द्यावं हे तुम्हाला पाहायला मिळते. हो 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 हो, पूर्ण श्वास अंगातून बाहेर काढताना, श्वासाने 5 पॉईंट ठेवताना जबरदस्त गोलंदाजी. जबरदस्त यष्टीरक्षण करतात. विकेट किपर कोण आहे आपलं? रोहित नावाचं विकेट किपर बघायला मिळतोय. पुन्हा चेंडू टटवला. इथे बघा शॉर्ट ऑन फुल बघायला मिळेल. चेंडू गेला मिड विकेटच्या रिझनला. थोडीशी फ्लंबिंग झाली. बघता बघता दुसरी धाव पूर्ण होईल का? यस, 2 धाव पूर्ण होतात आणि या 2 धावांचा विचार केला 8 धाव फलकावर लागतात. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये बघणार आहोत. 8च धावा या फलकावर लागतात. भामट पडायला खूप संघर्ष करावा लागतो. जबरदस्त गोलंदाजी मनोज हाताळतात. हातामध्ये 4 चेंडू टाकून झाले, फक्त 3च धावा दिल्यात. शॉर्ट खेळलेत पण प्रॉपर टायमिंग झालं नाही. चेंडू गेला डीप लॉंग ऑफच्या रिझनला. 1 धाव बघायला मिळते. गुड फील्ड अँड गुड थ्रो. काय बघा पाठीमागे गॅदरिंग किती सुंदर पद्धतीने करतात. प्रत्येक चेंडूमध्ये मोटिवेट करताना आपल्या गावातल्या आपल्या संघाला कसे विजय संपादन सपोर्टर्स तुम्हाला बघायला मिळतात. बघा सपोर्टर्स असे असायला पाहिजेत. भल्या रात्री पहाटेमध्ये तुम्हाला सपोर्टर्स बघायला मिळतात. विठ्ठलवाडी संघाचे सपोर्टर्स. पुणे मार्गस्थ ते गोलंदाज मनोज. चेंज ऑफ पेचचा चेंडू हलक्याने खेळलाय. चेंडू गेला मिड विकेटच्या रिझल्टला. 1 धाव बघायला मिळते आणि काय थ्रो पाहायला मिळालाय. पण याच दरम्यान धावून धाव निघतात का? जोरदार अपील पंचाकडे जाण मागतात आणि गडी बाद. काय जबरदस्त पिकअप अँड थ्रो आलं. निरीक्षण केलं की अजून तो पोहोचत नाही आणि सणार्थ थ्रो केला आणि इथे गडी बाद होतोय. क्वालिटी क्रिकेट बघायला मिळते. विठ्ठलवाडी सपाट्या गाठू विटी लाईन्स मधला संघ तुम्हाला बघायला मिळतो. विट्टी लाईन मधल्या की भरपूर प्रतियोगिता मोठमोठ्या पाहायला मिळतात. काय स्कोर आहे? 10 धावा. ओ यस, आउट. आउट दिला आपण बघितलं. भरपूर खूप चांगली पंच, नो डाऊट. तुमची स्टँडिंग राहण्याची पद्धत, कशा पद्धती कुठे उभे राहतात, परफेक्ट लाईन आणि लेन बघण्याचं काम करतात. एवढ्या वर्षी नुसतीच का हो मागणी करतात लोक तुम्हाला.
रोहित नावाचा बॅटर साहेब बघा मध्ये एका साईडला सुशांत नावाचा फलंदाज बघायला मिळतो. 7 चेंडू 5 धावा काढल्या. आता मी 2 षटकं हाताळली, 10 धावा. शेवटचं षटक आहे आणि बघा शेवटच्या षटकाने गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो तो रोहित नावाचा गोलंदाज. दोन्ही कट टाकण्याची क्षमता आहे. हाताच्या बोटावर ज्या पद्धतीने आपण लिंबू पिळतो ना, लिंबू पाणी करण्यात तशा पद्धतीचे असे काहीतरी करतात. आपल्याला समजत नाही ते आपण फक्त फास्ट टाकायचे. डॉक्टरांना बरोबर कळेल. यस दादा बघा वजनदार व्यक्ती पण तेव्हा तुम्हाला बॉलिंग चांगली चालायची. टप्प्यावर टाकले का बॅट्समन खल्लास. म्हणून तुम्ही बाहेर बसलेत का आता? जाऊया मैदानाच्या आतमध्ये बघूया. 2 षटकं 10 धावा. जबरदस्त दोन्ही गोलंदाजीने प्रॉपर गोलंदाजी तुम्हाला बघायला विठ्ठल संघाकडनं. आता बाकी रोहित नावाचा गोलंदाज बघायला मिळतोय. हा दोघंही जे बॅटर आहेत ना मैदानामध्ये मॅचचा वर्ड मिळाला. दोघांच्या टी शर्ट परिधान केलेत. आता बघूया कशा पद्धतीने ह्या षटकामध्ये धावा जमवत आहेत. ओ हो काय गोलंदाजी बघायला मिळेल. लेफ्ट आर्म लेग ब्रेक, जबरदस्त गोलंदाजी आणि पहिल्याच चेंडूवर आणि दादा हा गॉगलवाला कॅच आहे बघा. ह्या सत्यसाईच्या शिवाय काय काय खेळायला बघायला मिळतात. कोसमाईमध्ये डॉक्टर बघितले, इकडे गॉगलवाले कॅच बघायला मिळाले. रात्रीच्या अंधारामध्ये गॉगलवाले कोणत्या भारत देशात नव्हे जगामध्ये कुठे बघायला मिळणार आहे. आणि ज्यांनी आम्हाला गॉगल देत ना त्यांचं कौतुक करायला पाहिजे. रमेश जाधव पाटील खरोखरच उद्या आले का बघूया, त्यांच्याशी आपण भेट घेऊया, त्यांच्याविषयी थोडीशी मोटिवेट एक चर्चा. यस पण दादा खरं तुमच्यासारखे वजनदार व्यक्ती असायला पाहिजे. वजन असायला पाहिजे. मंचावर आले की वजनदार व्यक्तीवर बघायला पाहिजे. मनापासून तुझं करावं तेवढं कौतुक कमी. बस बाजूलाच आहेत कॅथलिक फुटबॉलपटू. जाऊया मैदानाच्या आतमध्ये बॅटर आलेत. रुद्र नावाचा क्षमता आहे रुद्रकडे बॅटिंग करण्याची. बघूया 10-20 धावा जर झाल्या 3 षटकात तर चांगलं बघायला मिळेल. ओ काय सुंदर चेंडू पडल्यानंतर वेगळ्या टर्नवर जाताना जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते रोहित. म्हणून तर विठ्ठलवाडीचा दबदबा त्या विठ्ठलामध्ये तुम्हाला बघायला मिळतो. पालघर तालुक्यात नामांकित संघापैकी एक संघच आपण बघितला तर हा संघ तुम्हाला बघायला मिळतो. टॉपरला जर पाहिला तो धो 11 आहे. बाहेर जाऊन अनेक ट्रॉफ्या जिंकणारा पालघर तालुका. त्यानंतर बाकी तुमच्या संघाचं नाव घ्यायला पाहिजे. पुन्हा शॉट ऑफ प्लेन चेंडू. ओ इथे बाकी गडी बाद. हो यस कुठे आहेत हे? पालघरला आहेत का? अल्ल्याळी. यस अल्ल्याळी. आम्हाला बघायचं कधी देशात तर कधी विदेशात आमचे निजाई साहेब तुम्हाला बघायला मिळतात. बघा हे देखील वीस स्टेटवरचे एक मोठे कलाकार आहेत. हे कधी दुबई मस्कत अशा ठिकाणी जात असतात. हे सगळे आयोजक तुम्हाला बघायला. निजाई साहेब खरोखरच तुमच्या अथक परिश्रमाने आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जगामध्ये तुमचं नाव झालं आहे आणि तुमच्यामुळे आम्हाला देखील बघायला मिळेल. थँक्यू सो मच. असंच काम करत राहा. जिथे जाल देखील वीस नेटवर्कची छाप या भागातलं तुम्हाला बघायला मिळते. काय गोलंदाजी हाताळलाय हो. आतापर्यंत 3 चेंडू टाकलेत, 2 गडी आणि एक डॉट गेलाय. रोहित नावाचा गोलंदाज. एक पूर्वी ऍड यायची ना लिसांची साबणाची, रोहित पाणी चला जाएगा, तशा पद्धतीचे गोलंदाजी टाकत असतो. धावा कॉल देत नाहीये. यस दादा तुमचं मनापासून कौतुक. तुम्ही जे आम्हाला भेटलेत तुम्ही तर खूप आहेत. आम्हाला कळलं ऍक्शनवर. फुटबॉल कॅथलिक. ओ अनड्राईव्ह केलाय. चेंडू गेला मिड विकेटच्या रिझल्टला. चेंडूच्या पाठीमागे खेळून धावतो. एक धाव बघायला मिळते. पुन्हा एकदा जबरदस्त थ्रो. काय थ्रो बघायला मिळतो हो. खांद्यामध्ये जोर असताना असं कणखर म्हणजे खेळाडू विठ्ठलवाडीचे खेळाडू तुम्हाला बघायला मिळतात. धावा होतात 11. अजून देखील 2 चेंडू बाकी आहेत. एखादा चौकार जर आला तर 16-17 धावा देखील खूप वेगळं लक्ष बघू शकतं. कारण समोरच्या संघाकडे देखील चांगली गोलंदाजी टाकण्याची क्षमता आहे. रोहित नावाचा फलंदाज स्ट्राईकवर. रोहित ओहो अप्रतिम गोलंदाजी. सुपर. इथे खऱ्या अर्थाने आमच्या पालघर तालुक्यात ज्याने लेफ्ट आर्म गोलंदाजी गाजवली सुरेश कंचाडकर, काना भरवाड, रवी घरत या सर्व, अनिल घरत या सर्वांची आज गोलंदाजी बघताना आठवण बघायला मिळते.
तुमच्या केळव्या भागात पण एक साई होता मायकोप मधला बंधन मध्ये खेळणारा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळायचा. ओ खो काय गोलंदाजी केलाय. आईने पाठवला दुकानात चणे शेंगण्याला बाप घेऊन गेलाय मुलाला मॅगी आणि ह्याने बघितलं शाळेतली पहिल्या वर्गात ती पोरी अशा परीची गोलंदाजी केलाय. जेवढं कौतुक करावं ना प्रमोदजी खरोखरच खूप सुंदर तुमचं कौतुक. या स्पर्धा आम्हाला तुमच्यामुळे कव्हर करता आल्या. ज्या पद्धती रात्रभर बघायला मिळतात. आमचे आशुतोष व्यवहारांचा फिटनेस काय हो, एवढं कौतुक तेवढं कमी. डीजे घ्या, एक तुम्हाला चान्स देतो आम्ही. आणि तुम्ही तर असं वाटतात कुठे मायकल जॅक्सन सरात काय काय बघायला मिळते. वा रे वा, डीजे कडे पण देखील कौतुक करायला पाहिजे. प्रमोदजी त्यांचं बघा ना, मायकल जॅक्सन प्रमाणे हात डोळ्यात चष्मा, कॅप्स, जॅकेट, वॉट डीजे. घ्या एक सुंदर गीत. गीत खरं असेल ना तर पूर्वीचं आपलं एक जुनं गीत ये रे रे माझ्या बाबू लंगड्या, त्या टायटलवर ते गीत बनवलेलं होतं. खानदेशातलं हे आवडतं गीत तुम्हाला बघायला बघायला मिळालं. ऐका प्रमोदजी खूप आवडतं मजा. असं म्हणतात तर तुमच्यामुळे समालोचन करताना माझं आयुष्य निश्चितच 2 वर्षाने वाढलं असेल. कारण 2 टुर्नामेंट करताना मी बघितलं या मंचावरचे आदरणीय अनेक व्यक्तिमत्व आणि प्रेम करणारे खूप बघायला मिळेल. वजनदार व्यक्तिमत्वापासून डॉक्टरपर्यंत, अनेक फर्नांडिसपासून तर कॅथलिकपर्यंत आपण पोचलत. आणि खऱ्या अर्थाने ही स्पर्धा करताना खूप मजा आली प्रमोदजी. अनेक अनेक मित्र आणि आयुष्यामध्ये आमची देखील तुम्हाला खूप असेल की तुम्ही अजून गुणवंत यशवंत व्हा. कारण तुम्ही म्हटलं होतं की दीपक सर अजून मला खूप शिकायचं आहे. प्रत्येक जण तसे असतात, पण तुम्ही केलेली मेहनत, लगन, कष्ट. कारण आईबाबाचं क्षेत्र गेल्यानंतर आजी आजोबाकडे वाढल्या आणि आजोबाकडे वाढल्यानंतर शिक्षण घेताना उच्च शिक्षण दिला, ग्रॅज्युएशन केलं. आणि आता बघितल्यानंतर ज्या पद्धतीने प्रमोदचा क्लास दर्जा वर जातो ना, तमाम पालघरवासियांना अभिमान वाचावं असं कार्य तुमच्याबरोबर घडते. अनेक अनेक शुभेच्छा प्रमोद. अजून परिश्रम हो आणि खूप मोठा हो. एक दिवशी प्रमोद इथे नव्हे तर रणजित स्कॉडला जेव्हा मराठी समालोचक होतील तर तुमच्या नावाची आठवण व्हायला पाहिजे. ह्याच तुमच्यासाठी शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच दीपक संके सर यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेमध्ये. अगदी नॉलेजेबल आणि वेगवेगळ्या फ्लॅशबॅकमध्ये घेऊन जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं प्रेम आणि आशीर्वाद सदैव आमच्यावर राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना असेल. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मनोज पाटील मन्याला आपण पाहतायत आणि रोहित म्हात्रे लेफ्ट हँड राईट हँड जोडी मैदानात जात असताना पाहायला मिळते. काय गोलंदाजी केली होती. पहिला हाफ मॅच समरी जर आपण पाहिली तर ज्या पद्धतीने पहिलं षटक हाताळण्यात आलं होतं त्यावेळेला नीलने 5 धावा फक्त खर्च केल्या होत्या. मनोज पाटीलने सुपर बॉलिंग करत असताना आपण पाहिलं तर 5 धावा आणि रोहितने फिरकीचा मारा केला आणि फक्त 1 रन देत 2 विकेट्स मिळवले. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. तिन्ही गोलंदाजांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीचं आहे. ज्या वेळेला मनोज गोलंदाजी करतो ना त्यावेळेला परिपूर्ण जोशाने गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. त्याच्यातील संपूर्ण ताकद तो मात्र आपण पाहिला तर गोलंदाजीला पणाला लावतो. जो त्याच्या मुखातून आवाज निघतो ना तो बॉलर्स ग्रंट म्हणून जो ओळखला जातो अशा पद्धतीने ओळखलं जातं आणि त्या पद्धतीने तो त्या जोशपूर्ण गोलंदाजी करताना नेहमीच पाहायला मिळतो. श्री विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी टीम विजयासाठी 12 रन्स 18 बॉलमध्ये आहेत. पहिलाच बॉल अचानक उसळी घेतली बॉलने आणि इथून जर आपण पाहिलं तर यस पंच सांगतायत की वाईट बॉल आहे. टप्पा पडल्यानंतर जो बाउन्स मिळाला
आणि 1 फॉर दी ओव्हर या वेळेला जरूर पाहायला मिळेल का? आणि यस डेफिनेटली 1 फॉर दी ओव्हर. सर बॉल निघून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. रोहित किनी त्यांना सुद्धा ठाऊक आहे की बॉलने खूप उसळी घेतली होती. 1 रन मिळते. हलक्याच्या हाताने फॉरवर्ड डिफेन्स दाखवत असताना या वेळेला डायरेक्ट हिट. अंगलट येणारी ही विकेट पाहायला मिळते. फलंदाज बाद रोहित मात्रेला परतावं लागेल स्वस्तात. डकवर गॉन. चांगला बॉल डिलिव्हर केला होता आणि त्याला सन्मान सुद्धा दिला होता. परंतु धाव घेण्याच्या प्रयत्नात मनोज पाटीलचा कॉल मनाचा रोहित मात्रेला आणि रोहितने मात्र यावेळेला क्रीज सोडली आणि रिटर्न क्रीजमध्ये पोहोचू शकले नाहीत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 1 वर जाऊन पोहोचले गेले. एक्स्ट्रा स्वरूपात 1 धाव खर्च केली. वाईटच्या स्वरूपात श्री विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी टीम जाऊन पोहोचते 1 बाद 1. रोहित किनी एक विकेट टेकिंग गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. चांगला गोलंदाज म्हणून आपण पाहत आहेत आणि शॉट लेगला एक फिल्डर तैनात केला गेलाय. ऑन साईडला खूप चांगला बॉल होता. सन्मान दिलाय. सन्मानपूर्वक खेळून काढलाय या बॉलला. 1 नंतर मेल दुसऱ्या रनसाठी पलटलेत. पुन्हा एकदा तीच चुकी. आज तालमेलची कमी पाहायला मिळते. अंडरस्टँडिंग नाहीये. तू मैं या वेळेला होत असताना येस नो अँड वेट या 3 गोष्टींचा समन्वय आज सध्या तरी पाहायला मिळत नाहीये मनोज पाटीलच्या माध्यमातून. 2 फलंदाज बाद झालेत रनआउटच्या स्वरूपात. बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. पोटेन्शियल आहे, कॅलिबर आहे. कोणत्याही सिच्युएशन मध्ये विकेट घेण्याची कला अवगत असलेला हा गोलंदाज सध्या आपण पाहतायत ओव्हर द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. या बॉलला मात्र आपण पाहिलं तर लेफ्ट केलं आणि सरळ बॉल निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होत असताना संघाची धावसंख्या स्थिर राहिली. टप्पा अचूक पद्धतीने होता आणि सरळ बॉल विकेट किपरने गॅदर केला आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 फक्त आणि फक्त 3 बॉलच्या समाप्तीनंतर. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. वाह रोहित किनी सुपर बॉलिंग. आज पुन्हा एकदा रोहित तो 6 ते 7 वर्षांच्या पलीकडचा पुन्हा एकदा दिसला. कारण आगरी प्रीमियर लीग म्हणा एक फॉर्मॅटमध्ये वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये ज्यांनी विकेट्स आपल्या नावावर भरपूर वेळा केलेत. विकेट मेडन ओव्हर सुद्धा फेकलेले आहेत. पुन्हा एकदा आता आतमध्ये येणारा चेंडू. सुंदर गोलंदाजीचं पृथ्थकरण. पहिली मॅच आपण पाहिली तर रोहित किनीच्याच कुशल नेतृत्वावर 3 विकेट जे मिळवले महत्वपूर्ण मोहरे टिपले होते आणि त्याच्याच कुशल नेतृत्वावर पहिला सामना आपल्या खिशामध्ये टाकला. पिल्लर बी टीमला बॅक टू द होम पाठवलं. 5 बॉल फेकले, 2च रन फक्त आतापर्यंत. या वेळेला पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला. काय बॉलर या वेळेला रोहित किनीने गोलंदाजी केले आणि बरोबर बॅटरला रीड केलंय आणि पहिलं षटक. अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग एअर बाय रोहित किनी.
सुंदर गोलंदाजीचं पृथ्थकरण मनोज पाटील सध्या मात्र नाराज. सूर्यकांत यांच्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला फॉलो करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर बॉल आहेत 12 आणि 12 बॉलमध्ये 10 रनची आवश्यकता आहे. 12 बॉल 10 रन. टीम हडल मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा होत असताना ज्या मातीत रुजलो, मातीत वाढलो, त्या धरणी मातेला आद्य प्रणाम करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. सुशांत किनीला आपण पाहतायत. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर दुसरा आहे प्रगतीपथावर. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. रोहित किनी हॅट्स ऑफ, सुपर बॉलिंग. आणि सध्या रोहित किनी आपण पाहिलात तर पुन्हा एकदा क्रिकेटच्या या खेळामध्ये परत आहेत. ही खूप चांगली आनंदाची बातमी भामटपाडाकरांसाठी पाहायला मिळते. कारण मध्यंतर आपण पाहिलं तर थोडेसे दूर झाले होते. गैरसमज दूर झाल्यानंतर तुम्ही एकोपा केल्यानंतर चांगली जी टीम असते ती स्ट्रॉंग बनते. त्यामुळे क्रिकेटच्या खेळामध्ये राजकारण तर बिलकुल करू नका, परंतु गैरसमज सुद्धा दूर करा, मतभेद टाळा. यावेळेला ऑफ साईडला खूप चांगला फटका तर आहे. सुशांत किनीचा पहिलाच बॉल आणि तेवढीच चांगली फिल्डिंग तुषार किनीची आपल्याला पाहायला मिळते. 1 रन येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 3 या धावसंख्येवर. मनोज पाटीलने पहिल्याच बॉलला यावेळेला सुंदर पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली होती. ऑफ ड्राईव्ह खेळला होता. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल सुशांत. अप्रतिम चांगला बॉल, अचंबित करणारा हा बॉल पाहायला मिळतोय. आणि इथून जर आपण पाहिलं तर विकेट डाऊन, फलंदाज बाद. दहा बॉल आणि 9 रन. काय मॅच रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळते. विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी या टीमला अगदी धावांवर लगाम लावलाय गोलंदाजांनी. चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत सुशांत किनीने सुद्धा. इथून ऑन साईडला पिकअप शॉट, सरळ चेंडूला फेकून दिलंय. संघर्षाचा षटकार. मनोज पाटील मनेच्या बॅटमधून टाळ्यांचा कडकडाट करणारा प्रेक्षणीय फटका. आणि महादेव पाटील येत आहेत, धावत येत आहेत. आणि इथून मात्र आपण पाहिलं तर मनोज पाटील यांना आलिंगन देत आहेत. आणि इथून आपण पाहिलं तर डेफिनेटली हे प्रेम आहे महादेव पाटील यांचं. आज महादेव पाटील यांनी एन्जॉय केलंय, परंतु त्याचे मित्र मात्र ह्या ज्या क्लिप आहेत ना त्या सकाळी त्यांना दाखवतील. आता तर समजणार नाही. ह्या वेळेला सरळ बॅटचा वापर केला. हेलिकॉप्टर शॉट, रोहित किनीला मात्र बीट केला आणि विजयाचा चौकार. व्हॉट अ बॅटिंग. मध्यंतर घेतला वेळ आणि आता नॅचरल दाखवला खेळ. अप्रतिम मनोज पाटीलच्या बॅटमधून. आणि अशा प्रकारे विजय संपादन होत असताना संघ पाहायला मिळतोय. परंतु आता लढत आहे कोसमाई चषकामध्ये झाली होती लढत. यश 11 पालिवली आणि विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी, तीच लढत पुन्हा एकदा मात्र आपण पाहू शकणार आहोत. चला कॅप्टन, आपण लगेच या मॅन ऑफ द मॅच साठी. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच जबरदस्त गोलंदाजी बहरदार पाहायला मिळाली.